MST CET 2022 ला विचारलेला क्वेश्चन आहे. एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी Pn where n square minus n plus 37 is prime. Pn n square minus n plus 37 is prime. हा जो नंबर येणार आहे याच्यामध्ये यांची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करायची, तर पुढे ऑप्शनमध्ये P3 आणि P5 या फॉर्ममध्ये P3 आणि P5 हे फॉल्स आहेत का ट्रू आहे, आणि त्यांचं कॉम्पोजिट स्टेटमेंट कंबाईन स्टेटमेंट दिलेलं आहे. P3 आणि P5 ऑप्शनमध्ये असल्यामुळे अगोदर आपण सुरुवातीतून करूया की Pn जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यापासून P3 आणि P5 काय मिळेल. Pn n स्क्वेअर मायनस n प्लस 37 आहे, आणि मग n इज इक्वल टू 3 घेऊया. पुट n इज इक्वल टू 3. n ची व्हॅल्यू 3 घेतली तर P3 काय मिळेल, तर 3 स्क्वेअर मायनस 3 प्लस 37 इज इक्वल टू 3 square is 9 minus 3 plus 37 आणि 9 minus 3 6 plus 37 38 39 40 43 येईल इज इक्वल टू 43. आणि मग आपल्याला माहिती आहे 43 हा प्राईम नंबर आहे. त्यांनी सांगितले Pn प्राईम नंबर आहे, याचा अर्थ P3 जर प्राईम नंबर येत असेल, यांची व्हॅल्यू 3 घेऊन P3 प्राईम नंबर येत असेल तर ते स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. म्हणजे P3 is true. P3 is true. हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत, P3 ट्रू आहे, P3 फॉल्स आहे, असे काहीतरी वेगवेगळे ऑप्शन आहेत. P3 ट्रू आहे का, तर P3 प्राईम नंबर येतोय, याची ट्रूथ व्हॅल्यू T येणार आहे. आणि कुठे जर देअरफॉर P3 इज फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला F मिळणार आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आपण अगोदरच याला 1 स्टार 2 स्टार कमीत कमी केलेच पाहिजे. ठीक आहे, पुढे P5 चं बघूया काय प्रकार आहे. P5 इज इक्वल टू P5 ची व्हॅल्यू कशी मिळेल, पुट n इज इक्वल टू 5. Pn ची व्हॅल्यू 5 घेतली. Pn हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे Pn इज प्राईम, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 5 घेतली तर n स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर मायनस 5 प्लस 37 इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25 मायनस 5 किती 20 प्लस 37 म्हणजे 57. आणि मग 57 हा प्राईम नंबर आहे का, कंपोजिट नंबर आहे, हा प्राईम नंबर नाही आहे. याचा अर्थ P5 इज ट्रू असं जर स्टेटमेंट असेल, P5 जर ट्रू आहे असं स्टेटमेंट आहे, याचा अर्थ P5 हा प्राईम नंबर नाही येत आहे, ते ट्रू आहे, याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. लक्षात येते का बघा. किंवा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जाऊया. P5 हे ट्रू स्टेटमेंट मिळालेलं नाही आहे, आपल्याला फॉल्स मिळालेलं आहे, किंवा प्राईम नंबर नाही येतो, याचा अर्थ P5 इज फॉल्स. असं जर असेल P5 फॉल्स आहे, याचा अर्थ P5 ची जी काही व्हॅल्यू येते, जी कंपोजिट नंबर आली, प्राईम नंबर नाही आली, हे ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, T मिळाली. आणि P5 देअरफॉर P5 इज ट्रू असं जर कोणी म्हणत असेल, P5 ट्रू आहे, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, तर ते फॉल्स आहे. F ट्रूथ व्हॅल्यू. कळते का बघा. थोडंसं विचित्र प्रकार आहे पण असंच आहे ते. P5 ट्रू आहे याचा अर्थ काय,
की P5 प्राईम नंबर असला पाहिजे, पण P5 प्राईम नंबर नाही आहे, याचा अर्थ P5 बरोबर P5 फॉल्स आहे, P5 फॉल्स आहे, याचा अर्थ ट्रूथ व्हॅल्यू काय आहे याची टी आहे. एवढं जर समजत असेल तरच आता P3 ट्रू आहे याची ट्रूथ व्हॅल्यू टी आणि P3 फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू एफ, P5 फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू टी आणि P5 ट्रू आहे याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. या व्हॅल्यू इथे टाकायच्या आणि रिझल्ट आपल्याला पाहिजे ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे. आणि मग बोथ P3 अँड P5 आर ट्रू, म्हणजेच P3 फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय एफ येणार आणि दोन्हीच्या मध्ये अँड आहे म्हणजे कंजंक्शन येईल. आणि P5 फॉल्स आहे याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे टी असणार आहे. आणि कंजंक्शनचा रिझल्ट माहिती आहे आपल्याला, दोन्ही टी असेल तरच टी येतो, म्हणजे हा काय येईल फॉल्स येईल. यांना ट्रू स्टेटमेंट कोणतं हे पाहिजे आहे, त्यामुळे हा ऑप्शन आपला नाही आहे. सेकंडमध्ये बोथ P3 अँड P5 आर ट्रू, P3 ट्रू आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आहे अँड P5 ट्रू आहे याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे फॉल्स आहे. आणि मग रिझल्ट काय मिळणार दोन्हीचं कंजंक्शन, म्हणजे कारण कंजंक्शन म्हणजेच अँडचा रिझल्ट दोन्ही ट्रू असेल, टी असेल तरच टी असतो, नाहीतर सगळ्या केसमध्ये TF, FT आणि FF मध्ये फॉल्स असतो. सेकंड लास्ट P3 फॉल्स आहे, P5 ट्रू आहे. P3 फॉल्स आहे याची ट्रूथ व्हॅल्यू काय एफ आहे, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. बट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे कंजंक्शन अँडसाठी स्टेटमेंट बट, दोन्ही कंडिशन युनियन आणि इंटरसेक्शन सेटमध्ये जर विचारात घेतलं तर युनियन म्हणजे ऑर असतो, म्हणजेच या ठिकाणी डिसजंक्शन, सेटमधला युनियन म्हणजे या ठिकाणी लॉजिकमधला डिसजंक्शन ऑर, आणि सेटमधला इंटरसेक्शन म्हणजेच अँड म्हणजेच लॉजिकमधलं कंजंक्शन अँड. आणि मग दोन्हीच्या मध्ये काय P5 ट्रू आहे हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे, त्यामुळे मग त्यांची ट्रूथ व्हॅल्यू एफ, कंजंक्शन एफ असेल तर कंजंक्शनचा रिझल्ट टी असेल तरच टी, बाकी केसमध्ये फॉल्स, म्हणजे हे पण फॉल्स येते हे पण फॉल्स येत आहे. शेवटचं स्टेटमेंट बघूया, P5 फॉल्स आहे याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे टी असणार आहे. बट म्हणजेच अँड P3 ट्रू आहे याचा अर्थ त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल टी असेल. आणि मग दोन्ही टी असेल तर कंजंक्शन अँडचा रिझल्ट असतो टी, म्हणजेच आपला आन्सर कोणता करेक्ट आहे तर डी ऑप्शन करेक्ट आहे.